वेलकम ऑल स्टुडंट्स. आज आपण पाहणार आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मधील प्रॅक्टिस सेट 1.4. प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये आपण पाहू शकतो की त्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत, ओके, ते जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये जे सम आहेत, इक्वेशन जे दिलेले आहेत, गिवन इक्वेशन जे आहेत ते नॉन लिनियर इक्वेशन आहेत. ओके, आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे त्या इक्वेशन्सला लिनियर इक्वेशन्स मध्ये, आणि देन आपण काय करू शकतो, ते इक्वेशन्स सॉल्व्ह करू शकतो. ओके, मग आपण त्याच्यामधील 1.4 प्रॅक्टिस सेट मधील फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. ओके, जे आहे 2/x minus 3/y is equals to 15. Then equation number 2, 8/x plus 5/y is equals to 77. हे दोन इक्वेशन्स आहेत आपल्याला दिलेले. मग यामध्ये आपल्याला करायचं काय, सगळ्यात फर्स्ट ऑफ ऑल हे जे नॉन लिनियर इक्वेशन्स आहेत त्याला आपण कन्वर्ट करणार आहे लिनियर इक्वेशन्स मध्ये. मग आपण काय करतो, कन्वर्ट करण्यासाठी हा जो x आहे तो अपॉन मध्ये, y अपॉन मध्ये, ते 1/x जे आहे त्याला आपण ॲझ्युम करणार m. ओके, मग आपण जर 1/x इक्वल्स टू m पुट करणार आहे आणि 1/y इज इक्वल्स टू n पुट करणार आहे. ओके, देन आपले इक्वेशन्स काय बनतील, 2m minus 3n is equals to 15. याला इक्वेशन नंबर 1 आपण नोट करूया. देन सेकंड इक्वेशन काय बनणार, 8m plus 5n is equals to 77. इक्वेशन नंबर 2. ओके, आता हे जे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 जे आपण फॉर्म केलेले आहेत ते आहेत आपले लिनियर इक्वेशन्स. मग लिनियर इक्वेशन्स आपण एलिमिनेशन मेथडने आपण काय करत असतो, लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करत असतो. मग या ठिकाणी जर पाहिलं तर आपला इक्वेशन नंबर 1 मध्ये हा जो m चा कोएफिशियंट आहे 2, इक्वेशन नंबर 2 मध्ये m चा कोएफिशियंट आहे 8. मग आपण जर इक्वेशन नंबर 1 ला 4 ने मल्टिप्लाय केलं तर m चा कोएफिशियंट हा 8 होऊ शकतो. मग आपण काय करणार, इक्वेशन नंबर ओके 1 मल्टिप्लाय बाय 4 हे ऑपरेशन आपण करणार. मग जर केल्यानंतर आपले इक्वेशन काय बनणार आहे, 8m minus 4 into 3n is equals to 15 into 4. ओके, इक्वेशन काय बनणार, 8m minus 12n is equals to 60. इक्वेशन नंबर 3. ओके, देन इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 2 मायनस करणार आपण. इक्वेशन नंबर 3 मायनस इक्वेशन नंबर 2. ओके, इक्वेशन नंबर 3, 8m minus 12n is equals to 60. इक्वेशन नंबर 2 minus 8m plus 5n is equals to 77. हे मायनस मायनस मायनस. ओके, 8m cancel, 17n minus 17n is equals to minus 17. Then n is equals to minus minus cancel, 17 divided by 17 is equals to 1. n is equals to 1 आलेला आन्सर आपला. n is equals to 1 हे इक्वेशन नंबर 1, 2, 3 मध्ये आपण पुट करू शकतो. आपण हे पुट करूया इक्वेशन नंबर 1 मध्ये. पुट n equals to 1 in equation 1. ओके, इक्वेशन 1, 2m minus 3 into n is 1 equals to 15. 2m minus 3 equals to 15. 2m is equals to 15 plus 3. 2m is equals to 18. m equals to 18. 2 is 9. m is equals to 9. m is equals to काय आलेलं आपलं 9 आलेलं आहे. n ची व्हॅल्यू आपली 1 आलेली. आपण स्टार्टिंगला जे m आणि n काय पुट केलेलं आहे 1/x 1/y, मग ते परत आपण काय करणार आहे, रिप्लेस करणार आहे त्यांची व्हॅल्यू. काय येणार आहे,
1 upon x is equals to m, which is 9. Okay, then x equals to काय होणार, x is equals to इकडे गेला मल्टिप्लिकेशनला शिफ्ट करून 9 इकडे घेणार 1 upon 9. then n is equals to 1 upon y is equals to n. 1 upon y is equals to n is 1. Okay, then 1 upon 1 is equals to y. Y is equals to 1. Okay, आन्सर आलेले y is equals to 1, x equals to 1 upon 9. सेकंड एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 1.4 मधील जे आहे 10 upon x plus y plus 2 upon x minus y is equals to 4. Equation number 2, 15 upon x plus y minus 5 upon x minus y is equals to minus 2. ओके, सेम आपण हे एक्झाम्पल सॉल्व करणार. याच्यामध्ये 1 अपॉन एक्स प्लस वाय आणि 1 अपॉन एक्स मायनस वाय याच्याऐवजी आपण एम आणि एन पुट करणार. मग 1 अपॉन एक्स प्लस वाय is equals to m and 1 upon x minus y is equals to n. मग इक्वेशन आपले काय बनणार, 10m plus 2n is equals to 4, equation number 1. Then 15m minus 5n is equals to minus 2, equation number 2. हे आपले आले लिनियर इक्वेशन्स. ओके, हे जे लिनियर इक्वेशन्स आले याच्यामध्ये आपण काय करणार, m किंवा n चा कोएफिशियंट आपण इक्वल करणार. जर m किंवा n चा कोएफिशियंट आपण जर इक्वल करतो n चा कोएफिशियंट ज्याच्यामध्ये प्लस मायनस आहे, तर इक्वेशन नंबर 1 ला आपण काय करणार 5 ने मल्टिप्लाय करणार आणि इक्वेशन नंबर 2 ला आपण काय करणार 2 ने मल्टिप्लाय करणार. ओके, देन आपले इक्वेशन्स काय येतील, इक्वेशन नंबर 1 multiply by 5 and equation number 2 multiply by 2. then new equation काय येणार, 10 into 5m plus 2 into 5n 4 into 5. 10 5 is 50m plus 10n is equals to 20, equation number 3 आले. देन इक्वेशन नंबर 4 काय होणार, 15 into 2m minus 2 into 5n is equals to minus 2 into 2. इक्वेशन म्हणणार 30m minus 10n is equals to minus 4, इक्वेशन नंबर 4. ओके, देन इक्वेशन नंबर 3, इक्वेशन नंबर 4 याच्यामध्ये n चा कोएफिशियंट आपला इक्वल झालेला आहे. आपण काय करणार, इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 ची ऍडिशन करणार. ओके, लेट इक्वेशन नंबर 4 प्लस इक्वेशन नंबर 3. मग इक्वेशन नंबर 4 आणि 3 चे आपण ऍडिशन करणार आहे. ओके, इक्वेशन नंबर 3 आहे 50m plus 10n is equals to 20. Then plus equation number 4, 30m minus 10n is equals to minus 4. 50 plus 30, 80m cancel is equals to 20 minus 4. Okay, then 80m is equals to 16, m is equals to 16 divided by 80. हे आपण जर सॉल्व केलं तर 8 2 जा 16, 8 10 जा 80, 2 1 जा 2, 2 5 जा 10, m is equals to 1 upon 5. m ची व्हॅल्यू आपली आलेली आहे 1 upon 5. तुम्ही डायरेक्ट 16 1 जा 16, 16 5 जा 80 केलं तरीही चालेल. ज्यांना समजत नाही ते या स्टेपनुसार जाऊ शकतात. ओके, देन m ची व्हॅल्यू 1 upon 5 आलेली आपण ही इक्वेशन नंबर 3
किंवा इक्वेशन नंबर 1 2 याच्यामध्ये आपण पुट करूया. आपण काय करूया, इक्वेशन नंबर 1 मध्ये m ची व्हॅल्यू पुट करूया. ओके, पुट m is equals to 1/5 in इक्वेशन 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण पुट करूया. इक्वेशन नंबर 1 आहे 10 into m ची व्हॅल्यू 1/5 प्लस 2n is equals to 4. ओके, 5 2 जा 10, 2 plus 2n is equals to 4. 2n is equals to 4 minus 2. 2n is equals to 2. n is equals to 2 by 2 n equals to 1. ओके, m व्हॅल्यू आपली 1/5 आलेले, n ची व्हॅल्यू 1 आलेले. हे m आणि n आपण जे पहिले घेतले होते ते परत रिसबस्टिट्यूट करूया. ओके, देन आपलं इक्वेशन काय बनणार आहे, 1/x प्लस y इज इक्वल्स टू आहे आपला m ची व्हॅल्यू आहे 1/5. रेसिप्रोकल आपण जर घेतला तर काय होणार आहे, इक्वेशन x प्लस y इज इक्वल्स टू 5 होईल. हे इक्वेशन नंबर तुम्ही 5 ॲझ्युम करू शकता. ओके, देन 1/x मायनस y इज इक्वल्स टू n आहे 1. याला पण रेसिप्रोकल केला, x मायनस y इज इक्वल्स टू काय होणार आहे 1. इक्वेशन नंबर 6. हे इक्वेशन नंबर 5 आलं, इक्वेशन नंबर 6 आलं. याच्यामध्ये आपण काय करू शकतो, ॲडिशन करू शकतो या इक्वेशन्सची. देन आपली एक्स वाय ची व्हॅल्यू येईल इक्वेशन नंबर 6 प्लस इक्वेशन नंबर 5. इक्वेशन नंबर 6 x मायनस y इज इक्वल्स टू 1 प्लस x प्लस y इज इक्वल्स टू 5. x plus x 2x, y cancel is equals to 6. x equals to 6 divided by 2, x equals to 3. x ची व्हॅल्यू आपली आलेली आहे 3. x ची व्हॅल्यू 3 आपण पुट करणार इक्वेशन नंबर 5 और 6 मध्ये. आपण पुट करूया इक्वेशन नंबर 6 मध्ये. ओके, पुट x equals to 3 in इक्वेशन 6. ओके, इक्वेशन 6 आहे आपलं x मायनस वाय. x मायनस वाय इक्वल्स टू 1. x ची व्हॅल्यू आपली 3. 3 मायनस वाय इज इक्वल्स टू 1. मायनस वाय इज इक्वल्स टू 1 मायनस 3. मायनस वाय इज इक्वल्स टू मायनस 2. मायनस मायनस कॅन्सल. एंडला y इज इक्वल्स टू 2. आपले आन्सर आलेले आहेत. x ची व्हॅल्यू आलेली आहे 3, y ची व्हॅल्यू आलेली आहे 2. दिस इज आवर आन्सर.